नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. 28 जून 2011 प्रश्नपत्रिका मिडवायफरी अँड गायनेकॉलॉजीमधला प्रश्न 4 बघणार आहोत. तर प्रश्न आहे, गरोदरपणातील रक्तक्षय, त्याची कारणे. गरोदरपणात रक्तक्षयाचे कारण हे व्हिटॅमिन B12ची कमतरता, फॉलेटची कमतरता किंवा इतर अनुवंशिक विकारामुळे होऊ शकते. त्याच्यामध्ये आहे लोहाची कमतरता. लोहाच्या कमतरतेमुळे गरोदरपणात अनिमियाचे सर्वात सामान्य कारण आहार आणि जन्मपूर्व जीवनसत्वे यापासून पुरेसे लोह न मिळाल्यामुळे गर्भधारणेपूर्वी खूप मासिक पाळी आली असेल, जास्त प्रमाणात ब्लड फ्लो होत असेल, मॉर्निंग सिकनेसमुळे वारंवार उलट्या होणे, द्विगर्भधारणा असल्यास तर लोहाची कमतरता शरीरात होऊ शकते. इतर कारणे आहेत व्हिटॅमिन B12ची कमतरता, फॉलेटची कमतरता, सिकल सेल रोग आणि थॅलेसेमिया, हुकवर्म, मलेरिया परजीवी आणि मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस यासारखे मानवी रोगजनक आजार, एम्प्लास्टिक ॲनिमिया, अल्सर आणि पॉलिप्स. प्रश्न ब आहे बघा, रक्तक्षयाचे प्रतिबंधन व रक्तक्षय बरा होण्यासाठी कोणती उपाययोजना कराल? तर याचं उत्तर आहे वैद्यकीय उपचार आणि परिचर्या करावी लागेल. तर वैद्यकीय उपचारामध्ये काय आहे, ॲनिमिया असलेल्या मातेचा किती प्रमाणात व कोणत्या प्रकारचा ॲनिमिया आहे हे शोधणे, तसेच त्याचे कारण निश्चित करून त्यानुसार उपचार करणे. गरोदरपणामध्ये साधारणतः प्रत्येक मातेस लोह कमतरतेमुळे ॲनिमिया होतो, म्हणून प्रत्येक गरोदर मातेस लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतात. तसेच कॅल्शियमच्या गोळ्या पूरक म्हणजे सप्लिमेंटरी म्हणून देतात. तोंडाने दिलेल्या गोळ्या पचत नसतील तर तसेच त्याचा परिणाम काही दिसत नसेल तर गोळ्यांऐवजी लोहाचे इंजेक्शन दिले जाते, उदाहरणार्थ इन्फ्रॉन आणि युनिफेरॉन. त्यामधला ब प्रकार आहे परिचर्या. परिचर्यामध्ये काय काय करता येईल, हिमोग्लोबिन 9 ग्रॅमपेक्षा कमी असल्यास मातेस दवाखान्यात ॲडमिट करणे, निर्देशित केलेली सर्व औषधे नियमित द्यावीत आणि जर 4 तासांनी TPR आणि BP पाहून नोंद करणे, तसेच अस्वाभाविक असल्यास रिपोर्ट करणे. जे त्याच्यामध्ये काही अस्वाभाविकता असेल तर रिपोर्ट करणे. इंजेक्शन इन्फ्रॉन किंवा युनिफेरॉनची ड्रीप लावण्यापूर्वी किंवा इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देण्यापूर्वी प्रथम सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून पाहावे. त्यानंतर दररोज बेड करणे, केसाची नखाची स्वच्छता करणे, दर 4 तासांनी पाठीची व तोंडाची काळजी घेणे, मातेला बद्धकोष्ठता झाली असल्यास सौम्य रेचक देणे आणि श्वासोश्वासास त्रास होत असल्यास कार्डियक टेबल द्यावे. दर 4 तासांनी गर्भहृदय ध्वनी पाहून नोंद करावी आणि मातेस पूर्ण विश्रांती द्यावी. प्रश्न क, चिन्हे आणि लक्षणे काय दिसू शकतात? हर्षास काय असू शकतात? हर्षा हिच्या गरोदरपणामध्ये तिची चिन्हे आणि लक्षणे काय असू शकतात? तर थकवा आणि अशक्तपणा, फिकट गुलाबी त्वचा आणि श्लेष्मल त्वचा म्हणजे म्युकोजल त्वचा, श्वास लागणे, धाप लागणे, चक्कर येणे, ही चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात. ड आहे, हर्षास गरोदरपणातील आहाराबद्दल सल्ला काय द्याल? तर लोह, फॉलिक ॲसिड व व्हिटॅमिन B12 समृद्ध संतुलित आहार देणे, भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्याचा समावेश करणे, मळमळ व्यवस्थापित करण्यासाठी लहान वारंवार आहार जेवण घेणे, म्हणजे जेवण एकदम भरपूर जात नाही अशा वेळेस प्रेग्नन्सीमध्ये, तर जसं जेवण जाईल तसं थोड्या वेळाने जेवण देत नाही, काही ना काही खात राहण्यास सांगणे. हर्षा व तिच्या बाळावर रक्तक्षयाचा परिणाम काय होऊ शकतो? तर श्रीमती हर्षासाठी काय होऊ शकतं? प्रसूती आणि प्रसूती दरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका
होऊ शकतो किंवा प्रसूतीपश्चात उदासीनता आणि थकवा जाणवू शकतो. आणि बाळासाठी काय होऊ शकतं तर अकाली जन्म होण्याचा धोका किंवा कमी वजन आणि विकासात विलंब. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न 4 कंप्लीट केला आहे आपण. आणि पुढील प्रश्न मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.